भाजपा तुष्टीकरणाऐवजी समाजातील सर्व लोकांच्या संतुष्टीकरणात विश्वास ठेवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात सांगितलं. ते आज भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियममधून मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानाअंतर्गत सुमारे 10 लाख बूथवरील देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांना आभासी पद्धतीने संबोधित करताना बोलत होते. भाजपा नेहमीच पक्षाला नव्हे तर देशाला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपा कार्यकर्ते केवळ एक दल नसून देशाचे संकल्प सिद्धीला नेणारे शिपाई असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कि देश का भला करने का रास्ता तुष्टीकरण नहीं है, तुष्टीकरण नहीं है, तुष्टीकरण नहीं है। सच्चा रास्ता है संतुष्टीकरण, संतुष्टीकरण, संतुष्टीकरण। आज देश में जहां भी भाजपा सरकार है वहां हम संतुष्टीकरण के अभियान में लगे हैं। संतुष्टीकरण का रास्ता मेहनत वाला रास्ता होता है, उसमें पसीना बहाना पड़ता है। भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न प्रत्येक गाव विकसित झालं तरच पूर्ण होईल असंही पंतप्रधान म्हणाले. गावं शहराचा विकास आपापल्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधून आपलं कार्यक्षेत्र वाढवून करायचं आहे. यामुळे भाजपा बूथ कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना वर्तमानपत्र, प्रथमोपचार पेटीची सोय, सौर ऊर्जेबाबत मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न अशा विविध माध्यमातून माहिती द्यावी असं पंतप्रधानांनी सांगितलं. यामुळे गावातील कुटुंब भाजपा बूथशी कार्यकर्त्यांशी जोडली जातील असं ते म्हणाले. विरोधी पक्ष समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर देशातील जनतेला भडकवत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. उनका फायदा लेने के लिए उनको बर्बाद कर रहे हैं। आजकल हम देख रहे हैं कि यूनिफॉर्म सिविल कोड के नाम पर ऐसे लोगों को भड़काने का काम हो रहा है। आप मुझे बताइए, एक घर में परिवार के एक सदस्य के लिए एक कानून हो, परिवार के दूसरे सदस्य के लिए दूसरा कानून हो, तो क्या वो घर चल पाएगा क्या? कभी भी चल पाएगा क्या? फिर ऐसी दोहरी व्यवस्था से देश कैसे चल पाएगा? हमें याद रखना है कि भारत के संविधान में भी नागरिकों के समान अधिकार की बात कही गई है। घोटाळ्यात हात असलेल्या विरोधी पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला माफ केलं जाणार नसून प्रत्येक भ्रष्टाचारी व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल असं पंतप्रधानांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी सुमारे 3000 भाजप कार्यकर्त्यांना भोपाळमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं.